रूल रूल रूल. कचरा झालाय. जसा या रूलचा कचरा झालाय तसाच आपल्या डोक्यात सुद्धा कचरा झालाय ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसच्या रूल्सचा. आता एवढा सोपा टॉपिक आहे आणि त्याच्यासाठी इतके सगळे रूल्स दिलेले आहेत. ते सगळे रूल आपल्या डोक्यावरून जातात आणि परीक्षेत येणारे सोपे सोपे मार्क आपले चालले जातात. कालचा जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आपण बेसिक स्ट्रक्चर पाहिलं होतं ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसचं. आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पुढचे जे काही सेंटेन्सेस आहेत ते सगळे सेंटेन्सेस. आता काल मी तुम्हाला एक वाक्य देऊन गेली होती शेवटचं, शिवा वॉज फ्लाइंग अ काइट, ज्याचं आपल्या खुडे सरांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर शिवा वॉज फ्लाइंग अ काइट याच्यामध्ये आयएनजी फॉर्म इथे दिसतोय आपल्याला अ काइट. आता हा एक असा रूल आहे यामुळे तुम्ही असं आयएनजी वाला कुठलाही प्रश्न आपल्याला पेपरमध्ये विचारू द्या, मग ती कोणतीही एक्झाम असो, तो तुम्ही करेक्टली सॉल्व्ह करू शकाल. पहिले आपण रूल पाहू, त्याला तुम्ही ट्रिक सुद्धा म्हणू शकता आणि त्यानंतर मग काही एक्झाम्पल्स पाहूया आपण जे एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहे. तर पहिलं आपलं जे वाक्य दिलेलं आहे, शिवा वॉज फ्लाइंग अ काइट. शिवा एक पतंग उडवत होता. वॉज म्हटलेलं म्हणजे भूतकाळातलं वाक्य. आता जिथं जिथं तुम्हाला आयएनजी फॉर्म मधला वर्ब दिसेल तिथे तिथे जेव्हा त्याचं पॅसिव्ह व्हॉइस होईल तेव्हा तिथे एक वर्ड कन्फर्म येणार आहे, तो आहे बीइंग. ओके, हा बीइंग वर्ड ज्या ज्या तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसेल ते ते आपले करेक्ट आन्सर असणार आहेत आणि बाकीचे नसले तुम्हाला तिथे कॅन्सल करता येतील. ओके, सो बीइंग हा शब्द तिथे खूप खूप महत्वाचा आहे. तर आता आपल्याला आपलं कालचं वाक्य पाहायचं आहे, शिवा वॉज फ्लाइंग अ काइट. आता मी तुम्हाला आताच सांगितलं की जिथेही आयएनजी तिथे दिसेल तिथे आपला इम्पॉर्टंट शब्द आहे पॅसिव्ह वॉइस होताना, तो म्हणजे बीइंग. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे पॅसिव्ह वॉइस करताना काय करावं लागतं, जे काही ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला घ्यायचं. अ काइट, जे काही हेल्पिंग वर्ड आहे वर्ब आहे ते वॉज जसंच्या तसं येईल. ओके, काइट वॉज बीइंग. आता फ्लाइंग आहे हे आयएनजी फॉर्म आहे, पण आपल्याला इथे जेव्हा पॅसिव्ह वॉइस करतो तेव्हा कोणतंही वाक्य असो तिथे वर्बचा नेहमी आपल्याला तिसरं रूप म्हणजे थर्ड फॉर्मच पाहिजे आहे. सो फ्लायचं तिसरं रूप काय होणार आहे, फ्लोन. बाय, बाय हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे तर शिवा आहे. सो इथे लास्टला येईल शिवा. ओके, मग आपला आन्सर काय होणार आहे, अ काइट वॉज बीइंग फ्लोन बाय शिवा. म्हणजे पतंग शिवाने जो पतंग जो आहे तो कोणाकडून उडवला गेला, शिवाकडून उडवल्या गेला, असं त्याचं मराठीमध्ये होईल. मी तुम्हाला कालही म्हटलं होतं की इंग्रजीचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन ट्रान्सलेशननी सुटतात, परंतु आपल्याला आधीच रूलचा एवढा कचरा, त्यात एवढे आपल्याला शब्द आहेत हजारो लाखो, मग ट्रान्सलेशन जमलं नाही तर काय करायचं. तर छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जसं जिथेही व्हर्बला आयएनजी असेल तर उत्तरामध्ये बीइंग असलंच पाहिजे. काही पुढे आपण एक्झाम्पल पाहूया ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म लक्षात येईल की कशा प्रकारे त्याचा आन्सर आपल्याला एका सेकंदामध्ये काढता येतं. ओके, सो अशा प्रकारे हा आहे रूल. मग आता पहिला रूल आपण काल पाहिला होता की काय असते, V3 असते पॅसिव्ह वॉइस मध्ये, प्लस काय असते, बाय असते. ओके, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जो काही कर्ता असतो तो काय होतो, सॉरी जे काही ऑब्जेक्ट असते ते सुरुवातीला येतं आणि जो काही कर्ता असतो तो शेवटी जातो. हा एक रूल तुमच्या पक्का डोक्यात बसला. आजचा आपल्याला दुसरा रूल लक्षात ठेवायचा आहे, जिथेही आयएनजी असेल व्हर्बला तिथे उत्तरामध्ये नेहमी कुठला वर्ड असला पाहिजे, बीइंग. उत्तरामध्ये कुठला वर्ड असला पाहिजे, बीइंग हा वर्ड असला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला तिथे म्हणजे एक सेकंदही लागणार नाही तुम्हाला उत्तर काढण्यासाठी. तर आपण काही एक्झाम्पल जर का पाहिले तर तुमच्या ते लक्षात येईल. तर आपण पाहूया काही एक्झाम्पल. तर तत्पूर्वी तुम्हाला मी एक चार्ट शिकवते, ज्या चार्टच्या माध्यमातून आणि हे आपले छोटे छोटे रूल लक्षात ठेवून तुम्ही ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो आहे ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसचा तो सॉल्व्ह करू शकाल. तर सर्वात आधी तुम्हाला मी चार्ट सांगते. आता तुम्हाला इथे सुद्धा कन्फ्युजन होतं की वॉज आहे तर मग वॉजच येईल का, हे कन्फ्युजन होऊ शकतं. हे कन्फ्युजन केव्हा होईल, आपल्याला जर का टेन्स येत नसतील तर, आणि टेन्स आल्याबरोबरच आपल्याला कोणत्या ऍक्टिव्ह वॉइसचं हे जे काही आपण ट्रान्सफॉर्म करत आहोत तर ते कोणत्या टेन्स मध्ये करायचं इथेही तुम्हाला कन्फ्युजन वाटतं. सरळ सरळ आहे पहा. आता आपण जे वाक्य बोलत आहोत ते आपण म्हणजे समजा आपण असं या हाताने खाल्लं काय, या हाताने खाल्लं काय पोटात जाते असं आपण म्हणत असतो. पण तसंच आहे, तुम्हाला जर का एखाद्या वाक्याचं ऍक्टिव्ह वाक्याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करायचं असेल, अर्थ बदलून चालणार आहे का, नाही चालणार. वर्तमान काळातलं वाक्य वर्तमान काळातच यायला पाहिजे, भूतकाळातलं वाक्य असेल तर भूतकाळातच यायला पाहिजे. एवढा साधा रूल जर तुम्ही ते लक्षात ठेवला तर तुमचं ते चुकणार नाही. तुम्ही वॉजच तिथे करावं लागेल, तिथे इज नाही करू शकत तुम्ही, तिथे तुम्ही विल नाही करू शकत. का,
कारण वाक्याचा अर्थ जर बदलवायचा नसेल तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब बदलून तिथे चालणार नाही. सो त्याच्यासाठी आपला पुढचा चार्ट महत्त्वाचा आहे. तो एक चार्ट पहा, तुम्हाला लक्षात येईल कोणकोणत्या टेन्स मधल्या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस होतच नाही आणि कोणत्या वाक्याचं कोणत्या टेन्स मध्ये होते किंवा तिथं कुठलं हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरावं लागतं. तर त्या गोष्टी आपण पाहूया पुढच्या याच्यामध्ये. तर पहा, आता आपल्याला हा चार्ट पाहायचा आहे. हा चार्ट तुम्ही पाहिला की तुम्हाला कोणतेही याच्यामधले उदाहरणं सोडवता येतील. आता एक लक्षात घ्या, हे आहेत 12 टेन्स मध्ये यूज होणारे सगळे हेल्पिंग वर्ब. 12च्या 12 टेन्स आपण इथे पाहिले. तर याच्यामधले तुम्हाला मी सांगते की या टेन्सचं, त्याच्यानंतर या टेन्सचं, या टेन्सचं आणि या टेन्सचं यांचं पॅसिव्ह फॉर्म होतच नाही. त्याच्यामुळे आता राहिले का आपले उरलेले 8. या 8 याचं पॅसिव्ह फॉर्म कसं करायचं. तर तुम्हाला जर इथे लक्षात आलं तर पहा, जेव्हा इनडेफिनेट टेन्स असतो, मग तो प्रेझेंटचा असो, पास्टचा असो, फ्युचरचा असो, तेव्हा काय होईल, या टेन्सचं वाक्य असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना याच्या खालचे जे आहेत ते हेल्पिंग वर्ब यूज होतील. त्यानंतर पास्ट वाला असेल तर त्याच्या खालचे हे हेल्पिंग वर्ब यूज होतील आणि फ्युचरचं असेल तर हे वाला हेल्पिंग वर्ब यूज होईल. त्याच्यानंतर हॅव हॅज असेल, त्याच्यानंतर आता कंटिन्युअस टेन्स आपण आताच पाहिलं. जर का कंटिन्युअस टेन्स असेल एम, इज, आर, आता कुठलंही असेल किंवा पास्टचं असेल वॉज, वेअर. आता जेव्हा याच्यामध्ये कंटिन्युअस टेन्स असतो आणि व्हर्बला आयएनजी लागलेलं असतं तर आपण आताच पाहिलं तिथे काय लागेल, BEING. इथे सुद्धा बीइंग लागेल आणि इथे सुद्धा काय लागेल, BEING. आणि याचं तर होतच नाही. कंटिन्युअस फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वॉइस होतच नाही. ओके. त्याच्यानंतर आता हॅव, हॅज किंवा हॅड असेल, यांचं जर का आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर खालचं येईल, याच्या खालचं येईल. याचं सुद्धा करायचं असेल तर याच्या खालचं येईल. सरळ सरळ लक्षात ठेवायचं असेल तर हॅव किंवा हॅज जर असेल तर तिथे काय लागेल, बीन लागेल. हॅड असेल तर तिथे काय लागेल, बीन लागेल. इतका सोपा हा चार्ट आहे. जर चांगल्या अक्षरात काढून ठेवला, मी लिहिलंय तसं तर खाली चांगल्या पद्धतीने काढून ठेवा, तुम्हाला खूप इझी जाईल याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते लक्षात ठेवण्यासाठी. व्हर्बचं दुसरं रूप डीड असेल तर वॉज, वेअर लागेल. विल असेल तर विल बी लागेल. डूडज असेल तर एमिजार लागेल. एमिजार असेल आणि व्हर्बला आयएनजी असेल तर तिथे काय लागेल, बीइंग लागेल. ओके. सो याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की किती इझी आहे ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करणं. हे जे रूल पाहिले आपण याच्यावर आधारितच आपण आता पाहूया काही एक्झाम्पल्स. तर चला, आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती इकडे क्वेश्चन दिसत असेल. पहिला प्रश्न आहे आपला, चेतन इज स्टडीइंग सायन्स. ओके. स्टडीइंग सायन्स असं म्हटलेलं आहे म्हणजे इथं काय दिसते तुम्हाला, एमिजार आलेला आहे आणि व्हर्ब स्टडी जे आहे त्याला आयएनजी लागलेला आहे. तर हे कशाचं आहे, आयएनजीचं. मग आपण आताच रूल पाहिला की काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये फक्त बीइंग वर्ड आपल्याला पाहिजे. आता खाली 4 ऑप्शन आहेत, तुम्हाला एवढंच चेक करायचं आहे फक्त की कोणत्या ऑप्शन मध्ये बीइंग हा वर्ड आहे. तर पहा, पहिला ऑप्शन आहे सायन्स इज स्टडीड बाय चेतन. आहे का बीइंग, नाही आहे म्हणजे कॅन्सल. चेतन स्टडी इज बीइंग स्टडीड. आता इथं बीइंग आहे परंतु इथं काय दिलेलं आहे, चेतन स्टडी. असं कुठं होईल का, कालच आपण जेवढे रूल पाहिले त्याच्यामुळे हे सुद्धा होणार नाही. आणि तिसरं जे वाक्य आहे पहा, सायन्स इज बीइंग स्टडीड बाय चेतन असं दिलेलं आहे. मग आपल्याला माहित आहे की आपल्याला काय करायचं आहे, तिथे बीइंग असणं आवश्यक आहे. आणि चौथं वाक्य सुद्धा पाहून घ्या, इट इज बीइंग स्टडीड सायन्स बाय चेतन. चौथ्याचा तर काही अर्थच लागत नाही, त्याच्यामुळे चौथं गेलं. पहिल्या याच्यामध्ये बीइंगच नाही आहे त्यामुळे ते गेलं. आणि दुसऱ्या वाक्याची रचना जी आहे ती बरोबर नाही आहे. त्याच्यामध्ये चेतन स्टडी इज बीइंग स्टडीड अशा प्रकारचं काहीच्या काही तिथं वाक्य आहे, त्याचा काही अर्थच लागत नाही. त्याच्यामुळे सायन्स इज बीइंग स्टडीड बाय चेतन. आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर म्हटलं होतं फक्त बीइंग वर्ड पाहायला काही उत्तर येईल. आता सगळ्या याच्यात बीइंग आहे परंतु काहीतरी अर्थ सुद्धा तिथे शब्दांचा महत्वाचा असतो. वाक्याचा अर्थ पॅसिव्ह फॉर्म जरी आपण केला तरी मेन जे वाक्य होतं त्याचा अर्थ तिथे बदलता कामा नये. आता आपल्याला वाक्य दिलेलं आहे की चेतन इज स्टडीइंग सायन्स असं म्हटलेलं आहे म्हणजे चेतन विज्ञानाचा अभ्यास करत आहे असं हे वाक्य आहे. त्यामुळे आपल्याला तिथे अर्थ बदलून चालत नाही. त्यांनी वाक्याचा अर्थ काय केला, मग इथे सायन्स इज बीइंग स्टडीड बाय चेतन, विज्ञानाचा अभ्यास चेतन कडून केला जात आहे असं याचं पॅसिव्ह वॉइस होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, माय पॉकेट हॅज बीन पिक. आता आपण आत्ताच पाहिलं की जेव्हाही आपल्याला हॅज हॅव असतं ओके तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं होईल. तर तुम्ही ऑप्शन पहा, पहिल्यांदा यू पिक अप माय पॅकेट. यू शब्द तरी आहे का कुठेतरी प्रश्नामध्ये, त्याच्यामुळे हे येईल का, नाही. मग दुसरे याच्यात त्यांनी यू दिलं, मग दोन्ही यू यू वाले कट. नेक्स्ट आहे तिसरं पहा, समवन हॅज पिक्ड माय पॅकेट अप. ओके. आणि तिसरं जे आहे समवन हॅज पिक्ड माय पॉकेट असं दिलेलं आहे. सो याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4.
का बरं? पहा, पहिल्या वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, समवन हॅज. आता हॅज बीन इथे दिलेला आहे. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे ना, ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं नाहीये, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचं आहे. मग जेव्हा आपल्याला हॅव हॅज असतं, हॅव किंवा हॅज जेव्हा असतं, तेव्हा आपल्याला इथे फक्त बीन लावावं लागतं पॅसिव्ह व्हॉइस करताना. मग जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं असेल तेव्हा काय होईल, बीन तिथं आपल्याला काढून टाकावं लागेल. ओके, म्हणजे चौथं वाक्य आहे, समवन हॅज पिक्ड माय पॉकेट. ओके, समवन हॅज पिक्ड माय पॉकेट. अप हा शब्द आहे का कुठेतरी प्रश्नामध्ये? तेवढे अप शब्दाचं काही काम असेल, त्यामुळे ऑप्शन 3 जो आहे तो येणार नाही. आणि पहिल्या याच्यामध्ये यू दिलेला आहे, त्याच्यामुळे यूचं सुद्धा तिथे काही काम नाहीये. ओके, सो अशा प्रकारे इझी आहे. थोडंफार तुम्हाला तिथे प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि चार्ट महत्वाचा आहे. चार्टच्या आधारावर तुम्हाला ते सोडवता येतील. आता नेक्स्ट आहे पहा, रिनू हॅज पेंट अ पोयम. ओके, रिनू हॅज पेंट अ पोयम. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला पेन शब्द आलेला आहे. आता पेन म्हणजे काय, लिहिली असा त्याचा अर्थ होतो, तर त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला तिथे घ्यायचा आहे. तर पेंड्स होणार आहे, इडीस लागणार आहे. तर पहिल्या याच्यामधलं पहा, ऑप्शन नंबर ए, अ पोयम हॅव बीन पेंड बाय रिनू. आता ही एकच पोयम आहे, रिनूने काय केलेलं आहे, एक पोयम लिहिली असं म्हटलेलं आहे. एक हॅव येईल का? हॅव येणार आहे का? नाही. मग आता जिथे जिथे तुम्हाला हॅव दिसत नाहीये, सॉरी हॅज नाही, ते सगळं आन्सर कट. पहा, पहिल्या याच्यामध्ये हॅव बीन झाला, दुसऱ्या याच्यामध्ये कट झाला, तिसऱ्या याच्यामध्ये इज बीइंग आहे, हे तर येणारच नाही. आयएनजी कुठे आहे तिथे, त्याच्यामुळे थर्ड सुद्धा कट झाला. ऑप्शन काय राहिला, 4 क्रमांकाचा आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा, द चिल्ड्रेन आर प्लेइंग द गिटार. ओके, परत आयएनजीचा प्रश्न आहे. आता आपण पाहिलं आयएनजी असलं तर पहिले काय पाहायचं, बीइंग. आता बीइंग कुठे दिसतंय तुम्हाला? पहा, पहिल्या याच्यात बीइंग आहे का? द गिटार इज प्लेड बाय, नाही आहे. द चिल्ड्रेन हॅव प्लेड द गिटार, नाही आहे. थर्ड पहा, द गिटार इज बीइंग प्लेड बाय द चिल्ड्रेन. बीइंग दिसलं, झालं आपलं ऑप्शन. खालच्या याच्यामध्ये बीइंग आहे का? बीइंग नाही आहे, बीन आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा कटलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असं इझिली तुम्हाला तिथे काढता येतं. नेक्स्ट 5वा प्रश्न आहे पहा, शारदा इज प्लेइंग फुटबॉल ऑन द प्लेग्राउंड प्रोव्हाइडेड बाय द RWA. ओके, सो याचे ऑप्शन पहा, थोडेसे तुम्हाला तिथे 3-4 ऑप्शन दिसत आहेत. मोठा प्रश्न आहे परंतु इझी आहे. द फुटबॉल इज प्लेड बाय शारदा ऑन प्लेग्राउंड प्रोव्हाइडेड बाय द RWA. आता इथं इज प्लेइंग मध्ये आयएनजी आहे, मग काय यायला पाहिजे, बीइंग. कुठेतरी बीइंग आहे का? नाही आहे. नेक्स्ट ऑप्शन पहा, फुटबॉल इज बीइंग, दिसलं बीइंग, हे कदाचित आन्सर असू शकतं, पण खाली आहे का ते चेक करणं आवश्यक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पाहूया आपण, इज बीन आहे, त्याच्यामुळे तिसरा ऑप्शन नाही आहे. चौथ्या याच्यामध्ये हॅज बीन आहे, नाही आहे. म्हणजे आपला आन्सर क्रमांक 2च काय त्याचं उत्तर असणार आहे. सो अशा प्रकारे पहा, तुम्हाला इझिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढता येतात. काही कठीण नाही आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करणं, पण अजूनही एवढेच म्हणजे उत्तरं किंवा आपला टॉपिक संपला असं नाही. याच्यामध्ये आणखी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता पहा, हे जेवढे आपण एक्झाम्पल पाहिले एवढंच म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे. लेटचे वाक्य आहेत, काही असे शब्द आहेत ज्याच्यासोबत कन्फर्म हे शब्द आपल्याला वापरावे लागतात, तसे काही वाक्य आहेत. परंतु काल जे आपण रूल पाहिला आणि आज जो आपण रूल पाहिला, यामुळे तुमचे कमीत कमी 2-3 प्रश्न जर तुम्हाला आले तर कन्फर्म तुम्ही ते दोन्ही प्रश्न सोडवू शकता. आता राहिला प्रश्न उरलेल्या वाक्याचं काय, तर तिसरा पार्ट जो आपला ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्याच्यामध्ये तुमचे लेटचे वाक्य आहेत, मस्ट बी वगैरे आहे, सरप्राईज वगैरे आहे, डिसाइडेड वगैरे असे जे शब्द येतात वाक्यामध्ये, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. तुम्हाला मी परत एकदा सांगते, इंग्रजी व्याकरणाचा सगळ्यात चांगला रूल म्हणजे आहे ट्रान्सलेशन. तुम्ही जर का मराठीत ट्रान्सलेट केलं ना, तर तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस काय, तुम्ही कुठलंही टेन्स वगैरे 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 सगळं सहज सोडू शकता. त्यामुळे ट्रान्सलेशन इज द की. पण आपल्याला ट्रान्सलेशन जमत जर नसेल तर मग अशा काहीतरी ट्रिक्स वापरून आपल्याला ते शिकावं लागणार आहे आणि लक्षात सुद्धा ठेवावं लागणार आहे. सो तो चार्ट आयएनजी असलं तर बीन, त्यासोबत हॅव हॅज असलं तर खालचं बीन, एकटा असलं तर हॅज, अनेक असतील तर हॅव, हे सुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं, इकडे असतं हॅज आणि एकटीच वस्तू आहे, जसं आता आपण त्या पोयमच्या बाबतीत पाहिलं, एकच पोयम होती, हॅव असतं तर ते उत्तर चुकलं असतं, त्याच्यामुळे तिथं हॅव नाही येणार.
एक व्यक्ती किंवा एक वस्तू असेल तर तिथे एक क्वेश्चन वर्ब आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल. तिन्ही पार्ट जर पाहाल तर तुम्ही 100% गॅरंटी करते की तुम्ही सॉल्व्ह करू शकता ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसचे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, नाही तर पुढचे व्हिडिओ कसे येतील. आणि व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आणि व्हिडिओला थँक्यू सो मच. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की फायदा व्हावा हीच आहे. आणि आपल्या चॅनल सुद्धा त्यामुळे थोडंसं शेअर केलं खूप चांगलं, तर शेअर सुद्धा करा. आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत जाऊ. सो आपले व्हिडिओ लाईक करत चला. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसचा थर्ड पार्ट घेऊन.